नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। काँग्रेसच्या पुणे बंगळुरू महामार्गावरील आंदोलनाला यश। काँग्रेसच्या आंदोलनानंतर 50% टोल माफी होणार। टोल माफीला समर्थन दर्शवल्याने किणी टोल नाक्यावरील आंदोलन स्थगित। पुणे बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावरील काँग्रेसचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। महामार्ग प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित। महामार्गावर पडलेले खड्डे आणि रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात करण्यात आलं आंदोलन। पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात कराडच्या तासवाडी टोलनाक्यावर आंदोलन। महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफी करण्यासाठी आंदोलन। माण तालुक्यातील मायणी येथील देशमुख कुटुंबातील महिलांची तब्बल 14 तास चौकशी। मायणी शहरात पाळण्यात आला आज कडकडीत बंद। मेडिकल कॉलेजच्या ऍडमिशन मधील आर्थिक गैरव्यवहार आणि कोविड काळातील घोटाळा प्रकरणी चौकशी। पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी परिचारक गटाचे सागर सोनवणे विजयी। भालकी गटाचे उमेदवार समाधान देठे यांचा पराभव। शिंदे गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा चिपळूण विधानसभा उमेदवारीवर दावा। अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम असल्याने चिपळूणमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढणार। तलाठी भरतीतील भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन, नाहीतर तुम्ही राजकारण सोडा। तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे बाळासाहेब थोरात आणि रोहित पवारांनी आरोप केल्यानंतर राधाकृष्ण विखेंची टीका। पहिल्याच शर्यतीत तुमची दमछाक झाली तर दुसरी शर्यत कशाला? सुजय विखे यांच्या विधानसभा लढवण्यावर विखे पाटलांच्या कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांचा निशाणा। नाशकातील निफाड मतदारसंघ भाजपला मिळावा। भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एकमताने ठराव मंजूर। अजितदादांच्या दौऱ्यानंतर भाजपचा कार्यकर्त्यांचा ठराव। धाराशिव लोकसभा निवडणुकीत कोट्यावधी रुपये खर्च केले तरी निवडून येता न आल्याने माझ्या विरोधात तक्रार। खासदार ओमराजे निंबाळकर यांची अर्चना पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका। नाशिकच्या मालेगावमधील चांदवड देवळा विधानसभेची मनसेच्या निरीक्षकांकडून चाचपणी। मनसे नेते राजू उंबरकर यांच्याकडून कार्यकर्त्यांची भेट घेत आढावा बैठक। सोलापूरमध्ये पार पडला काँग्रेसचा मेळावा। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा अप्रत्यक्ष दिलीप माने यांना पाठिंबा। दिलीप माने यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून दिलीप माने यांना आमदारकीसाठी शुभेच्छा। येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश तुमचंच असं म्हणत प्रणिती शिंदे यांच्याकडून दिलीप मानेंचं स्वागत। अजित पवार गटाचे प्रवीण माने आज शरद पवार गटात प्रवेश करणार। प्रवीण मानेंचा पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार। भाजपच्या बाळा भेगडेंकडून मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंच्या मतदारसंघावर बाळा भेगडेंचा दावा। अंतरवली सराटी येथे सत्ताधारी आमदारांच्या शिष्टमंडळानं घेतली जरांगे पाटलांची भेट। शिष्टमंडळातील आमदारांची जरांगेंसोबत मराठा आरक्षण आणि सगेसोऱ्यांच्या जीआरची अंमलबजावणी करण्यासंदर्भात दीर्घकाळ चर्चा। सोलापूरच्या करमाळ्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली जयवंतराव जगतापांची भेट। बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा। नांदेडच्या शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशाताई शिंदेंनी मुंबईमध्ये घेतली शरद पवारांची भेट। आशाताई शिंदे या भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या बहीण। आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। नाशिक शहरात सकाळपासून संततधार पावसाची हजेरी। यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहू लागले गोदावरी नदीचं पात्र। नाशिकच्या इगतपुरीत भाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या घरात शिरलं पाणी। पुनर्वसन झाल्यानंतर गटारी व नाल्यांचं काम झालं नसल्याने उद्भवली ही परिस्थिती। स्थानिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। महाराष्ट्र गुजरात सीमेवर सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस। ओगाचीपाड ते आंबापाडा रस्त्यावर टेम्पो वाहून गेला। टेम्पोत अडकलेल्या दोघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्याचा पाणी प्रश्न मिटला। मालपूर परिसरातील 11 बंधारे पूर्ण क्षमतेने भरले। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नंदुरबारच्या चांदशेली घाटात पुन्हा दरड कोसळली। पावसामुळे घाट रस्ता बंद। वारंवार दरड कोसळत असताना प्रशासनाकडून शून्य उपाययोजना। रायगड जिल्ह्यातील रोहा ते कोलाड रस्त्यावर भगदाड वाहनांची वर्दळ असल्याने अपघाताचा धोका वाढला। खड्डा भरून दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी।
गोंदियातील सौंदड गावाजवळ गेल्या 5 वर्षापासून रेल्वेचं काम सुरू. सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडलेले असतानाही त्याची दुरुस्ती होत नसल्याने आमदार अभिजित वंजारी आणि खासदार प्रशांत पडोळे यांनी राजदीप कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावलं. नंदुरबार तळोदा महामार्गावर वाहतूक कोंडी. काही तासांपासून महामार्गावर 15 ते 20 किलोमीटर वाहनांच्या रांगा. चिंचपाड्याजवळ रेल्वे क्रॉसिंगचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमला मनमाड स्थानकावर उतरवलं. मनमाड रेल्वे स्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था. एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्लीला नेण्यात आलं होतं. अमरावतीच्या मेळघाट परिसरातील दहेंद्रीधाणा गावात 16 जणांना अतिसाराची लागण. प्रकृती गंभीर असलेल्या तिघांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार. दूषित पाण्यामुळे अतिसार झाल्याची प्राथमिक माहिती. सातारा जिल्ह्यात महसुली दाखले देण्यात कराड तहसील कार्यालयाचा उच्चांक. 1 मे ते 31 जुलै दरम्यान 51,229 दाखल्यांचं वितरण. सुट्टीच्या दिवशीही सुरू होतं महसूल विभागाचं काम. नाशिक महापालिकेकडून डेंग्यू चाचण्यांसाठी स्वतःची लॅब उभारण्याचा निर्णय. डेंग्यू चाचण्यांच्या प्रलंबित अहवालांची संख्या हजारांवर. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर महापालिकेचा निर्णय. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील निर्गुणा नदीवरील पूल नसल्यामुळे ग्रामस्थांचे होत आहेत हाल. गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातून वाट काढत करावा लागतोय प्रवास. वाशिमच्या मालेगावमधील पांगराबंदी गावात रस्त्यावर पूल बांधण्याची शेतकऱ्यांची मागणी. बंधारा ओव्हरफ्लो झाल्यावर शेतरस्ता पाण्याखाली जात असल्याची नागरिकांची माहिती. अकोला जिल्हा पीक विमा योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई द्या. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश. नांदेड जिल्ह्यात पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकरी आंतरमशागतीच्या कामात व्यस्त. पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग. परभणी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन आणि कापूस पीक बहरलं. सोयाबीन कापूस पिकांवर शेतकऱ्यांकडून फवारणी. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी सरसावले. बीडच्या माजलगाव तालुक्यात कापसाच्या पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव. कोथाळा, साळेगाव, डाकेपिंपरीत गावांना सर्वाधिक प्रादुर्भाव झालेला आहे. कापूस उत्पादक शेतकरी यामुळे संकटात आलाय. सिंधुदुर्गातील तिलारी खोऱ्यातील हत्तीचा कळणे गावात हैदोस. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हत्तीचा बंदोबस्त करा, शेतकऱ्यांची मागणी. वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी समिती गठीत. दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजीव बोरले यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये अवैध सोनोग्राफी सेंटरवर पोलिसांची धाड. कृष्णा गरड नावाचा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. पोलीस आणि वैद्यकीय पथकाकडून सोनोग्राफी सेंटर सील. नांदेडमध्ये सततच्या हवामान बदलामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांवर मावा तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव. उत्पादनात घट होण्याची शक्यता. रोगांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. परभणीत पावसामुळे खड्ड्यांची चाळण. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता. नवी मुंबईत महानगरपालिकेकडून हिवताप. डेंग्यू आजारांबाबत जनजागृती आणि तपासणी शिबिरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद. 24 ठिकाणी आयोजित विशेष तपासणी शिबिरात उपाययोजनांबाबत मॉडेल आणि प्रात्यक्षिकांद्वारे देण्यात आली माहिती. अहमदनगरच्या वारुळवाडी परिसरात गॅस सिलेंडरच्या अवैध रिफिलिंग सेंटरवर गुन्हे शाखेचा छापा. 222 गॅस सिलेंडर जप्त. लाखोंचा मुद्देमालासह तिघांना अटक.